नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भारतातील पर्यावरण संरक्षण कायदा जो 1986 मध्ये अस्तित्वात आला त्याचा अभ्यास करूया. भारतातील पर्यावरण संरक्षणाच्या प्रवासात हा कायदा म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा कायदा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, प्रदूषणाचे नियंत्रण करण्यासाठी आणि भारतातील पर्यावरणीय धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक तरतुदी प्रदान करतो. या कायद्याची उत्पत्ती, या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या तरतुदी आणि या कायद्याचे अंमलबजावणी करण्यासाठी काय अडचणी आहेत, काय आव्हाने आहेत याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करूया. या कायद्याची उत्पत्ती होण्याच्या मागे काय पार्श्वभूमी होती, काय परिस्थिती होती हे पाहत असता 1972 मध्ये स्टॉकहोम येथे एक परिषद झाली आणि या परिषदेमध्ये मानवी पर्यावरणावरच्या युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स नंतर, परिषदेनंतर भारताने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी ओळखली. म्हणजे आपण सुद्धा पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने काहीतरी केलं पाहिजे याची जाणीव भारताला या परिषदेमध्ये झाली. मग या पर्यावरणीय समस्यांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य अपेक्षित आहे ही बाब प्रकर्षाने समोर आली आणि त्यानंतर थोड्याच काळात भारतामध्ये 1984 मध्ये भोपाळ गॅस दुर्घटना झालेली होती. सन 84 मध्ये या गॅस दुर्घटनेमध्ये भारतात पर्यावरणीय सुरक्षेबद्दलची चिंता वाढली, कारण या दुर्घटनेमध्ये हजारो लोकांचे बळी गेले होते आणि हजारो लोकांना गंभीर दुखापती झालेल्या होत्या. या घटनेनंतर मग भारतात व्यापक पर्यावरणीय कायद्याची गरज निर्माण झाली आणि ह्या गरजेतून ह्या कायद्याची उत्पत्ती झाली. या कायद्याचे उद्दिष्ट आणि या कायद्याच्या तरतुदी ह्या पाहत असताना यातील पहिलं उद्दिष्ट किंवा तरतूद अशी होती की पर्यावरणाचा समतोल राखला गेला पाहिजे. पर्यावरणीय संतुलनाच्या संकल्पनेवर आधारित हा कायदा पर्यावरणाचा समतोल आणि त्यातील घटकांमधील परस्पर संबंध राखण्याचे उद्दिष्ट ठेवतो. दुसरं, प्रदूषण नियंत्रण. जलप्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण या सर्व प्रदूषणांना कमी करणे, त्यांना रोखणे हा या कायद्याचं प्रमुख उद्दिष्ट होतं. यासाठी या कायद्यामध्ये प्रदूषणाच्या स्रोतांचे नियमन, म्हणजे ज्या कारणाने प्रदूषण होतं त्यांच्यावरती नियम तयार करणे, त्यांना बंधन घालणे, प्रदूषण नियंत्रण आणि या नियंत्रणासाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रदूषणाशी संबंधित नियमांची अंमलबजावणी या गोष्टींवरती भर देण्यात आलेला होता. मग यासाठी पर्यावरणीय धोरणे आणि नियम तयार करण्यात आले. हा कायदा पर्यावरण संरक्षणासाठी विशिष्ट धोरणे आणि नियम लागू करण्याचे अधिकार केंद्र सरकारला, म्हणजे भारत सरकारला देतो. यामध्ये मग धोकादायक पदार्थांचे व्यवस्थापन करणे, पर्यावरणीय प्रभाव, त्या प्रभावाचं मूल्यांकन करणे आणि पर्यावरणीय परवानगी, मग काही लायसन्सेस असतील ते देण्याचे अधिकार भारत सरकारला देण्यात आले. मग पर्यावरणीय नुकसान कोणी करत असेल तर त्याच्या भरपाईसाठीची सुद्धा उपाययोजना ह्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. ज्या लोकांनी ह्या पर्यावरणाचं नुकसान केलं आहे त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग सुद्धा या कायद्यामध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी काही संस्थांची स्थापना ह्या कायद्याअंतर्गत करण्यात आली आणि त्यांना विशिष्ट कार्य त्यांच्याकडे सोपवण्यात आलं. जसं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, ज्याला CPCB म्हणलंय, आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ SPCB, पोल्युशन कंट्रोल बोर्ड, असे बोर्ड स्थापन करण्यात आले. केंद्र सरकारने स्थापन केलेले CPCB हे पर्यावरणीय संरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी करणारी प्रमुख संस्था आहे, म्हणजे भारतामधील केंद्र सरकारची संस्था. CPCB प्रदूषण नियंत्रक मानके निश्चित करते आणि उद्योगांसाठी पर्यावरणीय परवानगी देते. प्रदूषणाशी संबंधित संशोधन करण्याचं कार्य सुद्धा हे बोर्ड करत असतं. तर स्टेट PCB काय करतं? राज्य सरकारने स्थापन केलेले हे स्टेट PCB जे आहेत ते संबंधित राज्यांमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करते. SPCB राज्य पातळीवर प्रदूषण नियंत्रणाची उपाययोजना लागू करते आणि
केंद्राने दिलेल्या निर्देशांचे पालन करते. म्हणजे केंद्रीय बोर्डाने सेंट्रल PCB जे आहे पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डला काही सूचना देते, काही निर्देश देते. त्या निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी हे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. या कायद्यामध्ये काही शिक्षा आणि दंड यांची सुद्धा तरतूद केलेली आहे. या कायद्याचं उल्लंघन झालं तर पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 5 वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा ₹1,00,000 दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. नियमांचे पालन न केल्यास दैनंदिन ₹500 अतिरिक्त दंड सुद्धा आकारला जातो. त्याच्या जबाबदार व्यक्ती कोण आहेत? कोणत्याही उद्योगाचा मालक, व्यवस्थापक किंवा जबाबदार व्यक्ती, मॅनेजर वगैरे असेल तो, या कायद्याच्या उल्लंघनासाठी त्याच्यावर कारवाई होऊ शकते. गंभीर उल्लंघनाच्या प्रकरणात कठोर शिक्षाही लागू केली जाऊ शकते. परंतु या कायद्याची अंमलबजावणी करत असताना काही सकारात्मक बाजू तर आहेतच, त्यासोबत काही आव्हाने सुद्धा आहेत. सकारात्मक बाजू कोणत्या? तर या कायद्याच्या अंमलबजावणीमुळे उद्योगांसाठी पर्यावरणीय परवानगी प्रणाली लागू झाली आहे. या कायद्याच्या पूर्वी अशी कुठलीही परवानगी कुठल्याही उद्योगाला घेण्याची गरज नव्हती. परंतु हा कायदा निर्माण झाल्यानंतर मग या उद्योगामुळे पर्यावरणाचं काही नुकसान होतंय का हे तपासलं जातं या बोर्डांद्वारे आणि मग त्यांना परवानगी दिली जाते की तुम्ही या गोष्टींचा अंतर्भाव तुमच्या उद्योगामध्ये करा, ज्यायोगे पर्यावरणाचं रक्षण होईल. असं पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन अनिवार्य झालेलं आहे. त्याची तपासणी त्या उद्योगाची होते, त्याचे मूल्यांकन काय होतं आणि ते पाहून त्यांना परवानगी दिली जाते. त्यासोबतच प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. मग हा वापर त्या उद्योगामध्ये असला पाहिजे. जिथं जिथं प्रदूषणाचे स्रोत आहेत त्या ठिकाणी हे आधुनिक तंत्रज्ञान वापरल्या गेलं पाहिजे. हा दंडक या कायद्याने घालून दिला. ही या कायद्याची सकारात्मक बाजू आहे. आव्हाने कुठले? तर अंमलबजावणीमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि शिथिलता. आपण पाहतो आपल्या मोटरसायकलचं, कारचं PUCचं सर्टिफिकेट आपल्याला मिळवायचं असेल तर ₹100 ₹200 आपल्याला ते प्रमाणपत्र मिळतं. तर ही जी शिथिलता आहे, हा जो भ्रष्टाचार आहे, हा दूर झाला पाहिजे. औद्योगिक दबावामुळे पर्यावरणीय धोरणांना अडथळे येतात. कारण उद्योग निर्माण करणारे लोक हे बलशाली असतात, प्रभावी असतात आणि ह्या लोकांच्या प्रभावामुळं हे प्रदूषण बोर्ड काही ठिकाणी नमतं घेतं आणि मग तिथं या पर्यावरणाला धोका निर्माण होतो. आणि यामध्ये नागरी सहभागाची सुद्धा कमतरता कमी आहे. जागरूकतेचा अभाव आहे नागरिकांमध्ये. संसाधनांची अपुरी उपलब्धता आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी जे आधुनिक तंत्रज्ञान लागतं त्या तंत्रज्ञानाची उपलब्धता कमी आहे. म्हणून मग या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये काही अडथळे येतात. हे दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे. या कायद्याचं काय महत्त्व आहे आणि भविष्यामध्ये आपण काय केलं तर हा कायदा अधिक प्रभावी होऊ शकतो आणि पर्यावरणाचं संरक्षण होऊ शकतं. या कायद्याचं महत्त्व पर्यावरणीय नुकसान रोखण्यासाठी आहे. या कायद्याचं महत्त्व हरित ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी आहे. या कायद्याचं महत्त्व नागरी सहभाग त्यामध्ये घेतला जावा यासाठी आहे. जागतिक बदलांशी जुळवून घेता येणं यासाठी या कायद्याची अंमलबजावणी होणं महत्त्वाचं आहे. पर्यावरण संरक्षण कायदा हा भारताच्या पर्यावरणीय व्यवस्थेसाठी एक आधारस्तंभ आहे. याच्या अंमलबजावणीत ज्या काही त्रुटी असतील त्यामध्ये सुधारणा करणे, नागरिकांचे सक्रिय योगदान मिळवणे हे पर्यावरणीय टिकावासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पर्यावरणीय नुकसान रोखायचं असेल तर कठोर नियम, हरित ऊर्जेचा अधिकाधिक उपयोग, नागरिकांचा अधिकाधिक सहभाग आणि जागतिक पर्यावरणीय बदलांशी जुळवून घेणारी धोरणे तयार करणे ही भविष्यातील पर्यावरणीय गरज ठरत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ह्या पहिल्या कायद्याविषयक आवश्यक त्या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे. हा अभ्यास आपल्या मित्रांपर्यंत पाठवायचा असेल तर या व्हिडिओची लिंक त्यांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.